पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कमाल केली आहे यार अमूल्या, तू दादाने दिलेला टास्क वेळेच्या आधी पूर्ण केलायस। क्या बात आहे, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्स अगं, पण एवढं कठीण टास्क नव्हतं ते। व्हॉट? दादाने दिलेलं टास्क कठीण नव्हतं असं म्हणतेस तू? अगं तो नेहमीच असं करतो, प्रत्येकाला ना मुद्दामून कठीण टास्क देतो माहितीये। तू त्याच्या टेबलवरचा तो रुबिक्स क्यूब बघितलायस? अगं तो क्यूब ना दादा असं सॉल्व्ह करतो माहितीये। आणि इकडे मी आणि विक्रांत, तुला सांगते दादाने ना मला आजवर एक 10-12 टास्क दिले असतील, त्यापैकी मी हार्डली एखाद दुसरा अटेम्प्ट करू शकलीये माहितीये। आणि विक्रांतचं म्हणशील तर त्याला तर तेवढंही जमलं नाहीये, खूप कठीण टास्क देतो दादा। पण तू कसं काय हे पेमेंट काढून आणलंस? सांगते वहिनी, पण तू प्लीज असं नको समजू सा की मी खूप ओव्हर कॉन्फिडंट किंवा मग ओव्हर स्मार्ट आहे। काय ना वहिनी, काही लोक त्यांच्या इगोमुळे खूप सोप्या असलेल्या गोष्टी कॉम्प्लिकेट करून ठेवतात। आता काय सगळेच सरकारी अधिकारी भ्रष्ट नसतात ना ग, काही चांगलेही असतात। ही गोष्ट मी अण्णांकडून शिकली, अनुभव घेतला। आता तूच बघ ना, अण्णांना सगळे लोक इतका मान देतात का? कारण ते त्यांचं काम एकदम प्रामाणिकपणे करतात। मग पेशंट गरीब असो किंवा श्रीमंत, मजूर असो किंवा ऑफिसर, सगळ्यांना तीच फीस, तीच ट्रीटमेंट। अण्णा भाजीवाल्याकडे जरी गेले ना वहिनी, तरी भाजीवाला त्यांच्याकडून पैसे घेत नाही, आणि अण्णाही त्यांच्याकडून मोफत आणत नाही। सरकारी काम तर अण्णांचं कधीच रखडलं जात नाही, कारण कधी ना कधी कुठेतरी अण्णांनी त्यांची मदत केलेलीच असते, आणि तेही मनात कुठलीही अपेक्षा न ठेवता। काही माणसं हीच सोपी गोष्ट स्वतःच्या इगोमुळे कॉम्प्लिकेट करून ठेवतात, आणि मग रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करून अहंकार बाळगतात। पण असो, मला काम दिलं होतं जे आता पूर्ण झालंय। आता मी निघायला मोकळे। निघायला म्हणजे? ते वहिनी, मी राजीनामा देऊन आली। काय? अगं पण तू टास्क कंप्लीट केलायस ना, मग आता कशाला राजीनामा? आणि मुळात कोणाकडे दिलायस? ज्याला हवा होता त्याच्याकडे, नाहीतर त्याने मला हा टास्क दिलाच नसता ना। मूल्या, पण तू माझ्या कंपनीमध्ये आहेस। टास्क देणाऱ्याच्या पण कंपनीत काम करतो ना आपण। इथे तो जे म्हणेल तो नी। अगं पण का? काय कारण? तू मला तरी सांग ना। हे बघ, सार्थक 2 दिवस चेन्नईला गेलाय, ऍटलीस्ट तो येईपर्यंत तरी थांब प्लीज। नाही वहिनी, तू नको टेन्शन घेऊस। हे बघ, तुम्हा दोघांना कधीही काही मदत लागली ना की मी आहे, आणि असंही घरून मदत करूच शकते ना मी। आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही जास्त टॅलेंटेड मुली आपल्या विदर्भात असतील। तू बघ, तुला नक्की कोणी ना कोणीतरी मिळेल। बरं वहिनी, येते मी। अमूल्या, मला सांग, तुला दादा काही बोललाय का? त्याच्यामुळे तू हा जॉब सोडून जातेस का? हे बघ, तसं असेल तर मला सांग, मी बोलते दादाशी।
बोला वानखडे साहेब, आता काय काम काढलं? हो, तुमचा चेक पाठवले की आम्ही? त्याच संदर्भात बोलायला फोन केलाय. चुकले का चेक मध्ये काही? नाही, सगळं बरोबर आहे. फक्त माझा एक डाऊट होता जो क्लिअर करायचा आहे. बोला. अमूल्य, माझा स्टाफ, ती आली होती ना तुमच्याकडे? हो. मग तिने अशी काय जादू केली की तुम्ही इमिडिएटली चेक दिला? हो, केलेल्या कामाचे पैसे मिळवायला जादूची गरज नाही लागत साहेब. म्हणजे साहेब, तिने आम्हाला पेमेंट मागितलंच नाही. मग तिने फक्त तुमची फाईल समोर ठेवली आणि केस सांगितली आणि विचारलं आम्हाला पेमेंट योग्य वेळी मिळायला नको का. फक्त ती अत्यंत शांतपणे बोलत होती. हा तिचा प्लस पॉइंट. आणि हो, तुमच्याबद्दल ती खूप आदराने बोलली. हो साहेब, काय ना, कधी कधी आपल्या हाताखाली जी माणसं काम करतात ना, त्यांच्याकडून मग काहीतरी शिकावं. प्रत्येक वेळी आरडाओरडा करून काम होत नाही. असो, ठेवतो मी फोन. आणि तुम्हाला मेल येईलच. आता फोन झालाय म्हणून मी सांगून ठेवतो. परत नवीन टेंडर येतोय. ओके. टेक्निकली तुम्ही क्वालिफाईड आहेत. वेटिंग फॉर युअर बीट फॉर द सेम. ऑल द बेस्ट. बाय. बाय. नाही, बोलला काहीच नाही. हे बघ, दादा जे मनात असेल ते नेहमी स्पष्टपणे बोलतो. असं तर नाही ना वहिनी की तो फक्त आपल्याला भासवतोय. वहिनी, कदाचित तुला ही गोष्ट पटणार नाही, पण तुझा भाऊ ना खूप हुशार आहे आणि सगळ्यांनाच त्याबद्दल त्याचा आदर वाटतो, मला सुद्धा. आणि तो सरकारी अधिकारी ज्याने हे पेमेंट रखडत ठेवलं होतं त्याला सुद्धा. पण काय ना वहिनी, त्याला वेदांत वानखेडे जितका परफेक्शनिस्ट वाटतो ना, तितकाच अहंकारी माणूस सुद्धा वाटतो. अगं, वाटेल ते बोललाय तो त्या अधिकाऱ्याला. असं नसतं ना ग. तुम्ही फक्त परफेक्शनिस्ट असून चालत नाही ना. अण्णा नेहमी म्हणतात की ह्या जगातल्या सगळ्यात सुंदर कलाकृती सुद्धा परफेक्ट नसतात. मुळात परफेक्ट असण्याचा ध्यास हा एक मनोविकार आहे. कारण हे जग, पृथ्वी काहीच परफेक्ट नाही. हे जग परफेक्शनवर नाही, इमोशनवर चालतं. अमूल्या, तुला दादाने दुखावलंय का? वहिनी, खरे तर ही गोष्ट फक्त ताईला माहिती. वेदांत आणि माझी पहिली भेट तुझ्या लग्नाच्या आधीच झाली होती. गणपती बाप्पा. त्यानंतर तुझ्या लग्नात आजीचा हार हरवला. मी परत करायला म्हणून गेले आणि त्याने मला सगळ्यांसमोर अपमानित केलं. खूप अपमान केला माझा. माझ्या खोलीमध्ये दागिने चोरत होती ही. बघू. आणि इकडे आई नीट चेक कर. तिने नक्कीच अजून फोन चोरी केले असणार. काय करताय तुम्ही? हात सोडा म्हणते ना. एखाद्या मुलीच्या मागे लागलाय तुम्ही, तिचा पाठलाग करताय. तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये की आता मी किती टेन्शन मध्ये. तू आहेस ती मुलगी. तू माझ्या भावाला फसवलंयस. तुझ्यासारख्या मुली या अशाच असतात. काय जॉब निवडलास ग तू? माझ्याच ऑफिसमध्ये. माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. आता तूच बघ ना वहिनी, माझी या जॉबसाठी तू आणि दादाने निवड केली, पण मला टास्क कोणी दिला? वेदांतने. काय ना, तो फक्त त्याच्या कुटुंबातल्या बायकांशी प्रेमाने वागू शकतो.
बायकांचा एवढ्या टोकाचा तिरस्कार करणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितला. समोरच्याला ओळखण्याआधीच तो रिजेक्ट करू शकतो. आणि कदाचित हेच कारण असावं की विक्रांत त्याच्याकडे कधीच मनमोकळेपणाने बोलू नाही शकत. वेदांतमध्ये जरा सुद्धा माणुसकी असती ना तर तुमच्या घरात जे घडलं ते कधीच घडलं नसतं. वहिनी, मला माहिती आहे तुझं तुझ्या भावावर खूप प्रेम आहे. मी जर तुला दुखावलं असेल तर आय एम रिअली सॉरी. पण मला तो जसा दिसला मी तुला सांगितलं. अमूल्या, तू माझी माफी कशाला मागतेस? उलट तू आज माझ्याशी सगळं मोकळेपणाने बोललीस. आणि हाच मोकळेपणा महत्वाचा ग कोणत्याही नात्यामध्ये. दादाचं म्हणशील तर लहानपणापासून मी त्याला बघत आले, त्याच्यात झालेले बदल सुद्धा मी बघितलेत. हा, आता काही गाठी आहेत अजून त्याच्या मनात, पण ते बोलायची ही वेळ नाहीये. आणि तुझ्या राजीनाम्याचं म्हणशील तर मला असं वाटतंय की तू राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावास. अमूल्या, तू परफेक्ट आहेस या जॉबसाठी. तू हवं तर 1-2 दिवस सुट्टी घे. सार्थक आला की आपण बोलू. मी आले. सकाळपासून साधं पाणी नाही प्यायलोय, चहा नाही प्यायलोय. 4दा विचारलं टपरीवरून चहा मागवला तेव्हा. ए, तू माझ्या बायकोसारखी वागू नकोस. तूच पितो चहा. आणि एवढ्या उन्हात कोणी चहा पितं का? नाही. मग बसा आले का सोबत ढोसत. गप्पा बसा रे. नुसती पीर पीर लावलीये. मी खरे आई बाबा समजू नका आणि तू माझी सख्खी आई समजू नकोस. तू आमच्यावर काय डाफरतोयस? त्या एवढ्याशा पोरीने सांगितलं फोन करू नकोस आणि तू बसलास घरी. अरे हिम्मत नाहीये तुझ्यात. अरे त्या पोरीला बाहेर फिरायला घेऊन नाही जाऊ शकलास आजवर. पेशन्स ठेवलेत म्हणूनच सगळं चाललंय. दुसरी कुठली मुलगी असती ना तर डायरेक्ट बेडरूम मध्ये घेऊन गेलो असतो. पण तिची धाकटी बहीण अमूल्या 1.5 शाणी आहे ना ती. एका खिशात अण्णाला आणि दुसऱ्या खिशात तिच्या आईला ठेवू शकतो आम्ही. पण ती बहीण आडवी येते. तिच्यामुळे लग्नाची तारीख पण ठरत नाहीये. मला काय म्हणते, तिला फोन करू नका. अरे लग्न ठरलंय आमचं, कपल होत आम्ही. फोन नाही करायचं एकमेकांना. कपल लोक बाहेर जातात फिरायला आणि मुली पण तयार असतात. माझी होणारी बायको ही तर काकूबाई आहे ना. अरे पण ती काकूबाई तूच निवडलीस ना. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी लग्नानंतरच कर. तुम्ही खरे आई बाबा समजू नका. मी एकदा रोल मध्ये घुसले की बाहेर निघायला नाही आवडत मला. बरं, मी काय म्हणते, तू घरात घुसलेस त्यांच्या, पण मनात कुठे शिरलायस ना तिच्या. तू तिला आवडेल असं काहीतरी कर ना. काय करू? भजन करू, कीर्तन करू, का उपास करू? अरे बाबा खोटं खोटं कर. थोडंसं नाटक कर. आता मी बघ ना देवपूजा कशी करतो, म्हणजे देवाचं नाव कसं घेतो. हे राज घ्यायचा, एकदा इथे असं करायचं, म्हणजे काय होतं, देवपूजा आणि पोटपूजा दोन्ही एकाच वेळी होतात आणि पटकन असं. फादर. हा, खोटे खोटे फादर. माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट.
क्या बात है. दादा, अमूल्याने राजीनामा दिलाय. माहितीये मला. काय समजते ती स्वतःला? एक टास्क पूर्ण केला आणि एवढा ॲटिट्यूड. दादा, तू तिला असं काहीतरी बोललाय ज्यामुळे ती खूप दुखावली आणि म्हणून जाते. जाऊ दे. हे बघ, मी ना तिला 4 वेळा सांगितलं की तू टास्क कंप्लीट केलेस, राजीनामा देण्याची गरज नाहीये. पण ती मलाच ॲटिट्यूड दाखवते. मला शिकवते कोणाशी कसं वागायचं ते. मला. हे दादा, कदाचित बोलण्यात काहीतरी कमी जास्त झालं असेल, पण मला ती इकडे हवी आहे. एक्झॅक्टली. मीही तिला तेच बोल की तू माझी एम्प्लॉय नाहीयेस, तू आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉय आहेस. आणि आद्या आणि सार्थकला तुझी गरज आहे. पण तरी तिने राजीनामा दिला. आणि कसा दिला माहितीये? आधी राजीनामा दिला आणि मग चेक दिला. काय समजते ती स्वतःला? हे बघ, जर तुझ्या कंपनीमध्ये ती हवी असेल ना तर फक्त कंपनीसाठी नाही, ती मला, रादर आपल्याला इकडे हवी आहे विक्रांतसाठी. दादा, तुला कळत नाहीये का? अरे, ती जर इकडे येत राहिली तर आपण तिच्याशी बोलू शकू, तिची मदत घेऊ शकू, आरतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेऊ शकू. आपल्याला या गोष्टीसाठी तरी ती इकडे हवी आहे. हे तू विसरलायस का? अगं, मग काय करू मी? पाया पुढे जाऊन तिच्या? तिला मी 1000 वेळा बोललोय की टास्क पूर्ण झालाय, विषय संपलाय. तरी ती मलाच लेक्चर देते. लेक्चर नव्हतं ते दादा. तू तिला जे काही बोललायस, तिच्याशी जे काही वागलायस, ते तिने मला सांगितलंय. आणि सॉरी दादा, पण तिच्या बाबतीत तू चुकतोयस. नाही, अजिबात नाही. ती मुलगी ॲरोगंट आहे आणि मी तिला थांबवणार नाही. तुला हवं असेल तर तू जाऊन थांबव. आणि माझ्याकडे वेळ नाहीये असल्या मुलीला कन्व्हिन्स करण्यासाठी. अमूल्य, हे बघ, तू नको जाऊस प्लीज. तू गेलीस की हे ऑफिस सुनं सुनं होईल. सो तू थांब इथेच. तू असतेस ना तेव्हा एक वेगळी एनर्जी असते ऑफिसमध्ये. तुला काय हवंय सांग ना. मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. आणि तुला नेहमी वाटतं ना की मी म्हणावं, सो मी आज म्हणतोय. आय एम लिसन, तुला थांबायचं असेल तर तू थांबू शकतेस. राजीनामा परत घेऊ शकतेस. आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. काय ना, सार्थक आणि आद्याला तुझी मदत हो. बाकी तुझी मर्जी.
यू कॅन रिकन्सिडर युअर डिसिजन. आणि मी हे परत सांगणार नाही. मी पण परत सांगणार नाही. माझं डिसिजन झालंय आणि मी माझ्या डिसिजनवर फर्म.